कार मंडळी कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, स्वागत आहे तुमचं. तर बघा सर्वांना गुड इव्हनिंग. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही गावाला निघालेलो आहोत. आणि बघा छान संध्याकाळ, सूर्यास्त होत आहे. कसं असतं मैत्रिणींनो, कितीही परिस्थिती खराब असो ना तरी सूर्यास्तासारखं आपली पण परिस्थिती कधी ना कधी आपल्यापासून दूर जाणारच असते. म्हणून कधी घाबरायचं नाही. अशी एक वेळ येते की सूर्योदय होतोच आणि आपल्याला छानपैकी गाईड मिळतं आणि आपण काहीतरी करून दाखवतो. तर बघा मी काहीच पूर्ण शूट केलेलं नाही. आणि आम्ही जेव्हा पोचलो, मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे धरण. हे शिंबोरा धरण आहे. हे बघा सायंकाळी किती छान दिसतंय ना. आणि त्याची 3च दरवाजे उघडी आहेत. आता थोडा जरा वेळ थांबलो, रिलॅक्स झालो आणि मग समोर निघालो. कारण इतकं छान लागत होतं, मस्त वाटत होतं. खरंच मन प्रसन्न झालं आहे बघा, खूप छान. आणि छान असं छोटं छोटं मस्त असा गारवा अंगावर येत होता. छोटे छोटे असं मस्त थेंब येत होते पाण्याचे. खूप छान वाटत होतं. आणि मधलं काहीही शूट झालं नाही. शुभप्रभात. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि मी उठले आपल्या अभ्यासाला. आणि कारण घरात कसं पाहुणे वगैरे आलेली आहेत म्हणून टेरिसवर जाऊन जरा वेळ अभ्यास करून घेऊया म्हटलं. कारण लहान ताई ननद आलेले आहेत, त्यांचे मिस्टर, मुलं आणि माझे आजे सासरे, सासू सासरे, आम्ही सगळे भरपूर जण आहेत. त्यामुळे मस्त टेरिसवर आले आणि छान आपली पुस्तकं घेऊन आले. थोडा वेळ पॉझिटिव्ह थिंकिंग केली. तुम्हाला माहीत आहे की मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते. 5-10 मिनटं मस्त रिलॅक्स बसले. खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि मस्त अशी पॉझिटिव्ह थिंकिंग केली आणि नंतर मग आपल्या अभ्यासाला सुरुवात केलं, देवाला धन्यवाद म्हणून. तर मी काही जास्त पुस्तकं नाही आणली. NCERTचं एक पुस्तक घेऊन आलेले. कारण मला माहीत आहे घरी आलो की जरा अभ्यास करायला आपल्याला वेळ मिळत नाही. आमच्या घरी रेंज पण नाही आहे, त्यामुळे ओझं आणून काही फायदा नाही. आणि वाटलं तर मग असं टेरिसवर येते आणि नेट चाललं तर मग त्याहून अभ्यास करते. तर बघा मी NCERTचा क्लास 7 शब्दभंडार करत आहे. त्याच विरुद्धार्थी शब्द, समान प्रतीतवाले शब्द, एकार्थी, विलोम शब्द अशी सगळी शब्द आहेत. मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला शेअर केलेले आहे, तुम्ही जाऊन बघून घ्याल. आणि कसं माझे आता एडिटिंग करणं झालेलं नाही कारण भरपूर वेळ लागतो मैत्रिणी एडिटिंगला. आणि घरी सगळी कामं, पोळा असल्यामुळे, सण असल्यामुळे सगळी कामं असतात. तुम्हाला पण माहीत आहे, तुम्ही पण कोणी जॉईंट फॅमिलीत असाल किंवा मग असे सण असला की आपल्यामागे भरपूर कामं असतात आणि पाहुणे आणि आपली सगळी कामं, घरची जबाबदारी, यामुळे कसं आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून माझं एडिटिंग करणं झालं नाही. तर आज एडिटिंग करत आहे. आणि बघा मी माझा अभ्यास करत आहे कंटिन्यू. बघा मैत्रिणींनो, आपल्याला ना काही करायचं असेल ना तर स्वतःमध्ये जिद्द पेटवावी लागेल. कोणाचं सांगून काही फायदा होत नाही. यूट्यूबवरचे कितीही व्हिडिओ बघितले तरी आपल्याला कुठलाही फायदा मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत स्वतःच जिद्द आणणार नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. भरपूर मैत्रिणी म्हणतात की ताई TETचा सिलेबस सांग, टेटचा सिलेबस सांग आणि तू कसं मॅनेज करते. तर मी TETचा सिलेबस किंवा मग टेटचे जे मार्गदर्शन आहे तुम्ही कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा. कारण कसं असतं मैत्रिणींनो, सगळं सांगणं आता पुन्हा पुन्हा पॉसिबल नाही. नवीन सबस्क्रायबर असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला छान गाईड मिळेल. आणि बघा खाली आली तर हा कोंबडा आवडतोय आणि त्यांनी पण आपल्याला शुभप्रभात म्हटलेलं आहे. मधलं काहीही शूट झालं नाही. भरपूर पाऊस आलेला होता. सगळा नाश्ता, सगळ्यांची जेवणं, कामं वगैरे केली. आणि मग बघा माझी मुलगी आणि ननदची मुलगी आहे, ही बैल बनवते मातीचे. आपण पण लहानपणी असं बनवत होतो ना. सगळं छान असं लहानपण आठवतं, मस्त वाटतंय. आणि त्यांनी बघा किती छान बैल बनवली आणि बघा आम्ही देवाजवळ ठेवलेली आहेत. तर मैत्रिणींनो, मला पण तुमच्यासोबत बोलल्यावर खूप छान वाटतं, मोटिवेशन मिळतं आणि एक छान फिलिंग वाटते. असं वाटतं मी घरच्यांच्या सोबतच बोलत आहे, आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत बोलत आहे. मन असं खूप छान शांत वाटतं आणि खरंच छान मोटिवेशन मिळतं मला पण, अभ्यासाला पण खूप छान वाटतंय. आणि खरंच तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण आपली सोबत अशीच राहू द्या. कारण 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आपला यूट्यूब परिवार वाढत आहे. आपल्या मैत्रिणी सगळ्या आपण जवळ येत आहे.
मला खूप छान वाटत आहे आणि खरंच खूप धन्यवाद. आणि बघा मी पूजेचं ताट काढून ठेवलं आहे, कारण आता पोळा भरायचा टाईम झालेला आहे. मधलं काही शूट झालं नाही. तर पूजा, स्वयंपाक, सणाचा पुरणाच्या पोळ्या केल्यात आणि सगळा स्वयंपाक केला आहे. नंतर ताट आणून ठेवलं, कारण मग पोळा भरतो, जरा पोळा पाहूया म्हटलं जाऊन. कारण तुम्हाला माहीत आहे गावाकडील पोळा कसा असते. चला तर बघा, तुम्हाला दाखवते. बघा किती छान सजून धजून आलीत ना सगळी बैलं. वर्षभर काम करतात शेतात आणि एक दिवस त्यांचा असतो. तसाच आपला एक दिवस येईल, सगळेजण आपल्याला बघतील आपण जेव्हा पोस्ट काढू तेव्हा. किती छान मस्त सजलेली आहेत आणि शांततेनं शिस्तीत उभी आहेत बघा, मस्त. आणि इतकं छान वाटत होतं ना खरंच. आणि बघा पाटील आलेत. पाटील आले कीच पोळा फुटतो अशी आहे गावात प्रथा. तर असं पाटील ढोल ताशात येतात आणि छान असं पूजा वगैरे करतात सर्व बैलजोडीची, आणि नंतर पोळा फुटला असं सांगतात, म्हणजे जाहीर होतं. तर बघा आता पोळा फुटण्याची वेळ झाली आणि आम्ही आमच्या घरी आलोत, कारण बैलाच्या मध्ये जाता येत नाही, धावत जातात ती सगळी बैलं. तर बघा आमच्या घरासमोरून अशी बैलं जात आहेत आणि इतकंही छान वाटत होतं ना, खरंच मस्त वाटत होतं. असे स्मॉल हॅपीनेस येतात आपल्या जीवनात साठवून ठेवायचे. आणि मला प्राण्यांपासून, नेचरपासून आनंद घ्यायला आवडतो. असा जीवनात आपण आनंद घेऊया आणि मोटिवेट होत राहूया. तर बघा आमच्या घरी बैलजोडी आलेली आहे. आणि बघा ह्या ज्या ताई दिसतात ना, त्या माझ्या छोट्या नणद आहेत. त्यांनी बघा त्या बैलाची पूजा करून घेतली. आणि बघा एकच जोडी आणली नाही त्यांनी, एक जोडी तो त्याचा छोटा भाऊ तिकडे घेऊन गेला आणि एक बैल यांनी आणला. असं गावात दोघां भावामध्ये कॉम्पिटिशन. तर आम्ही म्हटलंय त्याला, का रे एक जोडी म्हणजे एक बैल कुठे आहे, तर म्हणाला की माझा मोठा भाऊ तिकडे घेऊन गेला आणि मी इकडे एक बैल घेऊन आलो. आम्ही जरा गंमत केली, कारण ओळखीचेच आहेत सगळे, खेळायला येतात. आणि बघा त्याला पोळी दिली आणि तो निघालाय आता. असेच मग एकामागे एक जोड्या येत गेल्या आमच्या घरी. आम्ही पूजा करत गेलो छान. आणि बघा हे दादा आहेत ना, यांची जोडी फार छान होती. हे त्या बैलांना म्हणत होती की या आतमध्ये या, पण ते बैल येतच नव्हते. त्यांना काय वाटत होतं काय माहीत, त्यांनी खूप प्रयत्न केला, मग आलीत. आणि भारी बघा किती छान सजवलंय ना, झूल त्यांचं शिंगार खूप सुंदर. आता बघा मी पूजा करून घेत आहे आणि ते बोलवतात माझ्या मुलाला आणि नंदेच्या मुलाला, ये तुला बैलाजवळ. मग काही थोड्या वेळ आम्ही फोटोशूट केले. आणि हे दिसत आहेत हे दादा आमचे, म्हणजे नंदेचे मिस्टर. तर आणि कसं शहरातल्या मुलांना बैल वगैरे काही पाहायला मिळत नाही, म्हणून त्यांना भारी मजा वाटते. तर बघा इथे थोड्या वेळ फोटोशूट झालं सगळ्यांचं. असा झाला आहे आमचा पोळा. त्यानंतर त्या दादांना आता पैसे द्यायची वेळ आली होती. तर ते म्हणाले की नाही एवढेच पैसे नकोत, आमचा एकच दिवस असतो. म्हणून मग आमचे हे माझे आजे सासरे, आजोबा आमचे, म्हणजे माझ्या मिस्टरांचे आजोबा, मग त्यांनी दिले त्यांना आणि त्यांनी मग घेतले आणि निघाले. तर असा आमचा बैलपोळा साजरा झालेला आहे. आणि असे स्मॉल हॅपीनेस तुमच्या पण आयुष्यात आले असतील, ते स्मॉल हॅपीनेस साठवून ठेवायचे आणि मोटिवेट होत राहायचे. बघा मग सगळं आवरून चेंज वगैरे करून मग मी आले स्वयंपाक करायला. भराभरा स्वयंपाक करून घेतला आणि नंतर पोळ्या टाकल्यात, भाजी केली जी लागेल ती. कारण कसं असतं मग वेळ भरपूर होतो आणि मग सगळ्यांना भुका लागतात, म्हणून भराभरा पटकन पोळ्या घातल्या, भाजी केली आणि आवरून घेतलं आहे सगळं. आणि नंतर जरा वेळ होता सगळ्यांना जेवायला. तर मग माझं पुस्तक घेतलं आणि बसले इथे येऊन, कारण सगळीजणं बाहेर बसलेली होती. तर बघा मैत्रिणींनो, तुमची पण जॉईंट फॅमिली असेल ना, तर असाच वेळ सोडायचा आपण अभ्यासासाठी. जसाही आपल्याला 5-10-15 मिनटं भेटतील ना, बसायचं घेऊन आणि आपला अभ्यास करून घ्यायचा. मी हे बघा सकाळी शब्दभंडार वाचलं होतं, मी रिव्हिजन मारून घेतली त्याला. म्हणजे असं मी छान असा कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास म्हणत नाही आहे, पण जसाही आपल्याला थोडा रिव्हिजनचा म्हणा किंवा मग कसाही जसा तुम्हाला करता येईल तसा करा, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात तर राहील काय आपण वाचतोय ते. असा अभ्यास करून घ्या आणि असेच अभ्यासाचे वेळ चोरा, तेव्हाच आपला अभ्यास होऊ शकेल आणि त्यातूनच आपला फायदा मिळू शकेल. तर बघा मैत्रिणींनो, शुभप्रभात तुम्हा सर्वांना. सकाळचे 4:30 झालेले आहे, दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. आणि मग त्या दिवशी काही झालं नाही शूट, तर मग आम्ही झोपलेले. सकाळी आता बघा 4:30ला उठले आणि मी मग माझ्याजवळ जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे ॲप आहे त्यातून मी अभ्यास करून घेतला. वर गेले टेरिसवर
आणि तुम्हाला दाखवते बघा रेकॉर्डिंग. हे पूर्ण इयत्ता 8वीचं इतिहासाचं पुस्तक आहे. मग बघा मी असे स्क्रीनशॉट काढून ठेवत आहे जे जे मला इम्पॉर्टंट वाटते ते, आणि जेव्हा मी घरी जाईल ना भंडाऱ्याला तेव्हा मग मी माझ्या नोटबुकमध्ये लिहून घेईल आणि त्यानंतर त्याचा परत एक छान अभ्यासाची रिव्हिजन मारून घेईल. तर बघा मी हे सगळं ॲपमधून मस्तपैकी वाचून घेतलेलं आहे आणि जे जे मला इम्पॉर्टंट वाटत होते त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहे. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्याला तसा अभ्यासाचा वेळ काढावा लागेल. जॉईंट फॅमिली असो किंवा सणासुदीचे दिवस असो, आपल्याला आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करावं लागेल. कारण काहीतरी करून दाखवायचं आहे म्हटलं तर काही वेगळं करावं लागेल, तेव्हाच आपल्याला काहीतरी फळ भेटेल. आणि वेगळं केल्याशिवाय म्हणजे फळ भेटणारच नाही, कारण सगळेच जण कॉम्पिटिशनमध्ये आहे, सगळेच अभ्यास करतायत. आपल्याला जर कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं लागेल, तेव्हाच आपण सगळ्यांच्या समोर राहू. नाहीतर मग आहेच आपलं जे रुटीन आहे ते. म्हणून तुम्हाला सांगते की असाच आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा, छान वेगळं काहीतरी करा. तुमची जॉईंट फॅमिली असेल तर नियोजन करा आणि सकाळी उठा, रात्री झोपताना थोडा अभ्यास करा, जेव्हा मध्ये मध्ये वेळ भेटेल तेव्हा अभ्यास करा, जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा करा मैत्रिणींनो. आणि बघा आता आम्ही निघालेलो आहोत भंडाऱ्याला, कारण दुसऱ्या दिवशी मुलांच्या शाळा आहेत आणि शाळा असल्यामुळे कसं मग 4-5 तास लागतात. आता आम्हाला पोहोचायला रात्रच होईल, म्हणून आम्ही निघालेलो आहो. आणि बघा किती छान ना या रस्त्याला पाहिलं ना मैत्रिणींनो की असं वाटतं की आपल्याला समोरचं काही दिसत नसतं वळणावरचं, तरी पण घाबरायचं नसतं, आपले प्रयत्न चालू ठेवायचे, जेणेकरून एके दिवशी आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश भेटेल. आणि आपल्याला यश भेटले की आपलं असं नाही की पोस्टच भेटले म्हणून यश भेटेल, सक्सेस तर भेटणारच आहे काही ना काही. आणि ते सक्सेस कोणत्या रूपात भेटेल हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही, पण आपल्या जीवनात आपल्याला सक्सेस नक्की भेटणार आहे. कारण माझं मन मला सांगते की आपल्याला सक्सेस नक्की भेटणार आहे. तर आजसाठी मैत्रिणींनो एवढंच. आणि बघा आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. हे बघा मला न लहानपणापासून अशी ढगं पाहायला खूप आवडतं आणि त्या ढगांचे आकार आपल्याला खूप काही शिकवून जातात ना. जर आपण किती नर्वस असलं ना, मस्त अंगणात जायचं किंवा टेरिसवर जायचं आणि ढगाच्या आकारांना बघायचं, इतके छान वाटतात ना. आणि ते स्वतःला कसे हवा आली किंवा काही झालं तर स्वतःला कोणत्याही रूपात असं ना स्वतःला सेटल करून घेतात. म्हणजे आपल्या म्हणण्याचा अर्थ माझा असा आहे की परिस्थितीला न घाबरता आपले प्रयत्न चालू ठेवायचे. बघा किती छान सुंदर भारी वाटतंय ना. तर हे पण मी शूट करून घेतलं कारण मी असं मला आवडलंय फार ते. चला तर मैत्रिणी आजसाठी एवढेच, भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा.